ठिकाणी उपस्थित सर्व तरुण तुर्क आणि समाजातला एक क्लीन वर्ग, बुद्धिजीवी वर्ग मला आज माझ्या समोर दिसतोय आणि सगळ्यात मोठी आनंदाची बाब आहे. आणि म्हणून सर्वांना माझं जय हिंद. बंधूंनो, आज समाजाची अवस्था, चळवळीची अवस्था ही अस्वस्थतेची आहे. समाज अस्वस्थ आहे, चळवळ अस्वस्थ आहे. समाज आणि चळवळ अस्वस्थ असल्यामुळे माणूसही अस्वस्थ आहे. आणि हा अस्वस्थपणा समाजाच्या भविष्यासाठी अतिशय घातक असतो. समाज जितका जास्त काळ अस्वस्थ राहील तितका समाज भविष्य काळामध्ये अंधकारमय युगामध्ये वाटचाल करायला सुरुवात करतो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे समाजाला अस्वस्थतेतून स्वस्थतेकडे आणण्याची जबाबदारी जी आहे ती एक समाज घटक म्हणून आपली सर्वांची असते. समाज कुठेही अस्वस्थ राहू नये, समाजातला कुणीही माणूस अस्वस्थ राहू नये. तो सुरक्षित असावा, तो स्वस्थ असावा, त्याला न्यायाची अपेक्षा असावी, तो अधिकाराने परिपूर्ण असावा. बाबासाहेब असं म्हणतात की कायदे कितीही बनवले म्हणून कायदा यशस्वी होत नाही. कायदे कितीही बनवले म्हणून कायदा यशस्वी होत नाही किंवा कायद्याची यश आणि अपयश हे त्या कायद्यावर भर ठेवून होत नाही, तर त्या कायद्याची अंमलबजावणी करणारा, त्या कायद्याची अंमलबजावणी करून तो कधीच नेण्यासाठी प्रयत्न करणारा जो वर्ग आहे त्या वर्गावर त्या कायद्याचं यशापयश हे अवलंबून असतो. तो कुठलाही कायदा असतो. जगातला कुठलाही कायदा जरी आपण उदाहरणादाखल जरी घेतला तरी त्या कायद्याचं यशापयश हे त्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या माणसांवर अवलंबून असतो. आणि म्हणून बाबासाहेब स्वतःही म्हणाले की मी जे संविधान तुम्हाला देत आहे त्या संविधानाचं यशापयश हे संविधान किती चांगलं आहे, मी किती चांगलं घडवलं, त्यात किती चांगल्या कलमा घातल्या, मी किती चांगले आर्टिकल त्यामध्ये टाकले, याच्यावर त्या संविधानाचं यशापयश अवलंबून राहणार नाही. तर या संविधानाचं यशापयश अवलंबून वगैरे कुणावर राहील तर या संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या माणसांवर ते अवलंबून राहील. संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या संसदेवर ते अवलंबून राहील आणि त्या संसदेमध्ये बसणाऱ्या माणसांवर ती अवलंबून राहील. आज ऍट्रॉसिटीच्या संदर्भात जी समाजामध्ये अस्वस्थता आहे ती तुमच्यामध्ये असो, ते मराठा समाजामध्ये असो किंवा ते इतरही समाजामध्ये असो, मी जे काही बोलतोय ते भारतीय समाजाच्या संदर्भात बोलतोय. मी एका फक्त दलित किंवा मराठा किंवा ओबीसी अशा संदर्भात बोलत नाही. माझा समाजाचा उल्लेख जेव्हा होतो तेव्हा समजायचं मी भारतीय समाजाच्या संदर्भात बोलतोय. समाज ज्या पद्धतीने ऍट्रॉसिटीच्या संदर्भामध्ये अस्वस्थता दाखवत आहे किंवा भयग्रस्त स्थितीमध्ये त्याला भीती वाटत आहे, तर कुणाला असुरक्षितता वाटत आहे, तर कुणाला या कायद्याकडून न्यायाची अपेक्षा आहे. तिन्ही वर्ग आपापल्या ठिकाणी बरोबर आहे. कायदा आला तर त्या ठिकाणी भीती आली, त्यामुळे भीतीमध्ये जगणारा वर्ग आला, भीतीमध्ये जगणारा समाज आला. कायदा आला म्हणजेच न्यायाची अपेक्षा आली, त्या कायद्याने त्या समाजाला न्याय दिला, त्या समाजाला त्या कायद्याकडून न्यायाची अपेक्षा असते. एकीकडे भीतीचं वातावरण असते, एकीकडे न्यायाची अपेक्षा असते. या दोन्हीचा संयोग साधून या कायद्याची अंमलबजावणी किंवा त्या कायद्याला राबवणाऱ्या माणसांचं काम असतं या दोन्ही वर्गाला समतोल्य साधणे, या दोन्ही वर्गामध्ये समतोल्य साध्य करून घेणे हे त्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या माणसांचं काम असतं. एकंदरीत ते प्रशासनाचं काम असतं, एकंदरीत ते शासनाचं काम असतं. परंतु जी हिटलरची सरकार या देशावर स्थानापन्न झालेली आहे ती हिटलरची सरकार किंवा त्या हिटलरच्या सरकारच्या माध्यमातून चालवणाऱ्या प्रशासनाकडून आपल्याला ती अपेक्षा करता येत नाही. मला असं वाटतं
की मराठ्यांनी ती अपेक्षा करू नये आणि दलितांनीही ती अपेक्षा करू नये. या दोन्ही समाजांनी त्या अपेक्षा ओळखून घ्याव्या आणि मग मोर्चे काढावे. मग बघूया मोर्चे कोणाविरुद्ध निघतात. एकीकडे अपेक्षांचं ओझं आणि दुसरीकडे भीतीचं वातावरण. या दोन्ही वातावरणातून जर आपण या अपेक्षा वळून टाकल्या तर मग ही लढाई किंवा हा कायदा कुठल्या दिशेने जाणार आहे. बंधूंनो, ॲट्रॉसिटीच्या संदर्भात कोणाला भीती बाळगण्याचंही कारण नाही आणि कोणाला अपेक्षा करण्याचंही कारण नाही. कायदा कुठलाही असो, मग तो आमचा भारतीय दंड संहितेचा जरी कायदा जरी आपण पकडला तरी कन्व्हिक्शन रेट या देशामध्ये फार कमी आहे. ॲट्रॉसिटीचा कन्व्हिक्शन रेट हाही कमी आहे. अमोलनी माझं सोपं काम केलं, त्यांनी काही आकडे वाचून दाखवले. मी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राची एक आकडेवारी या ठिकाणी सांगतो आणि देतो की या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2000 ते 2015 या 15 वर्षाचा आराखडा आम्ही महाराष्ट्र शासनाला मागितला. या 15 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती ॲट्रॉसिटीची प्रकरणं रजिस्टर झाली, किती ॲट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये कन्व्हिक्शन झालं, किती ॲट्रॉसिटीची प्रकरणं अजूनही न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत, असा एक आढावा या महाराष्ट्र शासनाला मागितला. दुर्दैवाची गोष्ट अशी, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आम्ही राहतो म्हणतोय, ज्या महाराष्ट्रामध्ये आम्ही ॲट्रॉसिटीच्या गोष्टी करतोय, ज्या पुरोगामी महाराष्ट्राच्या चर्चा आम्ही मोठ्या तावाने करतोय, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एका मोठ्या वर्गाला, समाजातल्या 30% वर्गाला न्याय देणारा ॲट्रॉसिटी कायदा, या कायद्याचा लेखाजोखा जेव्हा सरकारकडे नसतो तेव्हा दोष दलितांना द्यायचा की दोष मराठ्यांना द्यायचा की दोष ओबीसींना द्यायचा की दोष कुणाला द्यायचा, हा प्रश्न आपल्यासमोर उभा झाला पाहिजे. सरकारचं उत्तर आहे की 2010 पर्यंत आमच्याकडे ॲट्रॉसिटीच्या बाबतीतचा कुठलाही अहवाल नाही. ॲट्रॉसिटी कायदा 1989 ला, 28 वर्ष झाले या कायद्याला. 28 वर्ष होऊन सुद्धा 2010 पर्यंत महाराष्ट्र शासनाकडे ॲट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भातला कुठलाही अहवाल नाही, कुठलाही डाटा नाही. कुठे आहे ॲट्रॉसिटी कायदा? जर अहवाल नसेल तर ॲट्रॉसिटीच नाही. तुम्हाला माहिती आहे 2006 ला याच महाराष्ट्रामध्ये, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, बनवणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही मोठ्या छातीने, उंच मानेने आणि निधड्या छातीने, ज्याला आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणतो तो विदर्भ, तो नागपूर, त्याच नागपूरच्या लगत भंडारा जिल्ह्यामध्ये जे खैरलांजीचं प्रकरण झालं, ते खैरलांजीचं प्रकरणही ॲट्रॉसिटीचं प्रकरण होतं. महाराष्ट्र शासन म्हणतं की खैरलांजीचं प्रकरण हे ॲट्रॉसिटीचं प्रकरण नाही किंवा खैरलांजीचा सुद्धा डाटा महाराष्ट्र शासनाकडे नाही. आणि मोर्चे कोणाच्या विरोधात काढायचे, हा पुन्हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारायचा की ज्या महाराष्ट्रामध्ये खैरलांजीचं प्रकरण झालं, संपूर्ण भारतच नाही तर संपूर्ण जगामध्ये ते प्रकरण गाजलं आणि या देशामध्ये बाबासाहेबांनी या देशाचं संविधान, या देशाची लोकशाही दिल्यानंतर, इथली अस्पृश्यता संपुष्टात आल्यानंतर, इथली विषमता संपविण्यात आल्यानंतर सुद्धा एवढं मोठं प्रकरण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालं हे त्या जगाने पाहिलं आणि भारतावर, भारतीय सरकारवर त्यांनी दबाव आणला आणि इथल्या जातीवाद्यांना, इथल्या धर्मवाद्यांना, इथल्या वर्णवाद्यांना ज्यांनी धारेवर धरलं, ज्या जगाने धारेवर धरलं, ज्या युनोनी धारेवर धरलं, त्या प्रकरणाचा साधा उल्लेख सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे जर नसेल तर आम्ही अपेक्षा कुणाकडून करायच्या, हाही एक प्रश्न तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये असू द्या. आणि अपेक्षा कोणाकडून करायच्या? कायद्याकडनं अपेक्षा करायच्या की कायदा राबवणाऱ्यांकडनं अपेक्षा करायच्या? कायदा आपल्या जागी असतो. मला कायदा माहित असेल, अमोलला कायदा माहित असेल, आमचे वकील मित्र या ठिकाणी बसलेले त्यांना कायदा माहित असेल, पण ज्याच्यावर ॲट्रॉसिटी घडतं त्या माणसाला कायदा माहित आहे का?
ज्या गावामध्ये, ज्या परिवारामध्ये, ज्या कुटुंबामध्ये ज्या माणसावर ॲट्रॉसिटी घडतं, ॲट्रॉसिटीच्या नावाखाली ज्याच्यावर अन्याय होतो, त्या माणसाला कायदा माहित आहे का? त्या माणसाला जर कायदा माहित नसेल, त्या माणसाला जर कायदा माहित नसेल तर तो त्याच्या अन्यायाला दाद मागू शकत नाही, किंवा त्या कायद्याच्या माध्यमातून ज्याने त्याच्यावर अन्याय केला त्या अन्याय करणाऱ्याला शिक्षेपर्यंत पोहोचवू शकत नाही. हे आम्ही वकील मंडळी कोर्टामध्ये काम करत असताना जास्त चांगल्या पद्धतीने जाणतो. आणि म्हणून आम्ही कितीही तरी मोर्चे काढतो, मराठ्यांनी कितीही मोर्चे काढले की हा कायदा अन्यायकारक आहे म्हणून मोर्चा काढून कायदा अन्यायकारक होत नाही. तर तुम्ही कितीही मोर्चे काढले की ॲट्रॉसिटी कायदा चांगला आहे त्याचं आम्ही समर्थन करावं म्हणून कायदा चांगला होत नाही. त्या माणसांना सतत करा, त्या माणसांना त्याची जाणीव द्या, त्या माणसांना प्रशिक्षित करा ज्या माणसाला त्या कायद्याने न्याय मिळणार आहे. तुमचा मोर्चा त्या माणसाला त्या कायद्याच्या बाबतीत सतत करतो का? आणि तुमचा मोर्चा त्या माणसाला न्यायाच्या प्रती त्या कायद्याने न्याय मिळवून देऊ शकतो का? हा प्रश्न आम्ही आमच्या समोर चळवळीत काम करत असताना आम्ही आमच्या समोर ठेवला पाहिजे. ॲट्रॉसिटी कायद्याची व्यापकता फार आहे. जर एखादा व्यक्ती हा शेड्यूल राईट मध्ये येणारा असेल, मोडणारा असेल तर त्याच्यावर होणारा अन्याय, सर्व प्रकारचा अन्याय तो कोण करतो हा भाग नाही, त्याच्यावर होणारा अन्याय हा ॲट्रॉसिटी मध्ये येतो. आता त्याच्यामध्ये जर तो नॉन एसटीच्या माध्यमातून तो जर गुन्हा त्याच्यावर अन्याय केला जात असेल तर त्या ठिकाणी सर्वप्रथम ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तो गुन्हा नोंद व्हायला पाहिजे. होतं काय, अडचण काय होतं की पोलीस प्रशासनामध्ये तुमची माणसं किती आहेत मला सांगा. हात वरून सांगा, इथे बसणाऱ्यांपैकी पोलीस प्रशासनात किती आहेत? कठीण आहे ते नाही. पण तुमच्या परिवारापैकी किती पोलीस प्रशासनात आहेत? तुमच्या परिवारापैकी 2, 3, 4, 5, 6, 7, 10 लोकांच्या वर इथे एवढा मोठा मॉब बसलेला आहे. 10 लोकांच्या वर पोलीस प्रशासनामध्ये एकही माणूस नाही. ते जाऊ द्या, पीआय आणि त्याच्या खालच्या रँकमध्ये काम करणारी किती माणसं आहेत तुमच्या परिवारात? किती लोकांकडे आहे? 2. त्याच्या वरच्या रँकवर काम करणारी किती लोक आहेत? 1. परिस्थिती ज्या व्यवस्थेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व नसतं ती व्यवस्था तुमच्या न्यायासाठी कधीही काम करत नाही, हे आधी लक्षात घ्या. ज्या व्यवस्थेमध्ये तुमचं प्रतिनिधित्व नाही, कायदा कितीही चांगला आणा, आमचे प्रॅक्टिकल अनुभव आहे. मी फक्त वकिली करतो अशातला भाग नाही, मी फक्त राजकारण करतो अशातला भाग नाही. माझं पिंड हा सामाजिक कार्य आहे. माझी वकिली हा माझा नियम आहे. मी आंबेडकरी समाजाचा नागरिक या नात्याने माझं प्रथम कर्तव्य हे आहे की मी समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी पेटून उठलो पाहिजे, त्याच्यासाठी लढलो पाहिजे आणि त्या समाजातल्या माणसासाठी अहोरात्र झगडलो पाहिजे. हे माझं पहिलं काम आहे. आमचे प्रॅक्टिकल अनुभव असे आहेत की आम्हाला FIR कशी नोंदवायची हेच माहिती. FIR कशी नोंदवायची हेच जर माहित नसेल तर संपूर्ण गुन्हा ज्या FIR वर निर्भर असतो, ती FIR जर तुम्हाला व्यवस्थित नोंदवता आली नाही तर पुढचं काय होईल भविष्य तुम्हाला चांगल्याच माहित आहे. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की आम्ही कुठलीही गोष्ट झाली, कुठलीही घटना झाली, भावनिकरित्या पुढे येतो, भावनिकरित्या एकत्र येतो, भावनिकरित्या मोर्चे काढतो, मोठ्याने बोलतो. शहाणपणा शिकवणे फार सोपं आहे, पण शहाणपण देणे फार कठीण. आम्ही भावनिकरित्या एकत्र येतो आणि शहाणपणा सांगतो, परंतु शहाणपणा हा जेव्हा ॲट्रॉसिटीचं एखादं प्रकरण आपल्या एरियामध्ये होतं त्यावेळेस त्या पीडित माणसासोबत आम्ही पोलीस स्टेशनला किती वेळा जातो?
आमच्या समाजामध्ये वकील भरपूर आहेत. आता इथे किती बसले आहेत माहित नाही. एक साहेब आहेत, अजून किती वकील आहेत? 1 2 3 4 5 6 7 वकील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्यापैकी कुणीतरी अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये गेले आहेत का? या 7 लोकांपैकी नाही, वकील फक्त वकील मंडळी. अडचण आहे. जर आम्ही या समाजातली वकील मंडळी जर अॅट्रॉसिटीचं प्रकरण नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जात नसो, तर अॅट्रॉसिटी खरी अॅट्रॉसिटी घडली हे कसं समजेल? मग मराठी तर म्हणणारच, कन्व्हिक्शन रेट असा इतका कमी आहे, 0% आहे की बाईचे बरीच होतात सगळे. मग बाईचे बरीच होतात, मग त्यावेळेस मराठी तर म्हणणारच आहेत ना की बाबा हे जे काही गुन्हे नोंदवले आहेत ते खोटे आहेत. मी कुणावरही दोषारोपण करत नाही, मी तुम्हाला आत्मचिंतनाला भाग पाडतो हे लक्षात. आपण आत्मचिंतन करावं, या चळवळीने आत्मचिंतन करावं. आत्मचिंतनाची आम्हाला गरज आहे. FIR नोंदवत असताना आधी त्याच्या आधी आकडेवारी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्र शासनाने जी 2010 ते 2015 या 5 वर्षाची मला आकडेवारी दिली, या 5 वर्षाच्या आकडेवारीमध्ये महाराष्ट्र शासन काय म्हणतं, तर सन 2010 ते जुलै 2015 पर्यंत अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा या अंतर्गत 9806 किती 9806 गुन्हे नोंद करण्यात आलेली आहेत. जवळपास 10,000 गुन्हे नोंद आहेत. त्यापैकी 315 खटले शाबित झालेले आहेत, म्हणजे कन्व्हिक्ट झालेले आहेत. 10,000 किती 315 काय रेशो? 0.04 खाली 10,000 400 जर गुन्हे फक्त सिद्ध होत असतील तर त्याचा कन्व्हिक्शन रेट काय आहे? 0.03 4च्या जवळपास. बरोबर आहे ना? तर माझं गणित बरोबर असेल तर 0.004 हे पर्सेंटेज. हे जर अॅट्रॉसिटीचं कन्व्हिक्शनचं जर पर्सेंटेज असेल तर ज्यांच्यावर 10,000 गुन्हे तुम्ही नोंद केले ते सगळे खोटे होते हे सिद्ध झाले आहेत ना. मग मराठा मोर्चे काढतात तर त्यांचं बिघडलं कुठं? लक्षात घ्या. मला काय म्हणायचंय की आम्ही गुन्हा नोंद करतो, एखादा कायदा आम्हाला संरक्षणासाठी दिलेला आहे, परंतु त्या कायद्याचा वापर करण्याचं काम आपलं आहे. ते वापर आपण योग्यरित्या करत नाही. त्या कायद्याविषयीची सजगता, त्या कायद्याविषयीचं ज्ञान आपल्याला नाही. पण सर्वसामान्य माणसाकडून त्याला ज्ञान असावं अशी अपेक्षा नाही. परंतु समाजातला जो तीन वर्ग आहे, जो आपल्यातला पोलीस प्रशासनामध्ये काम करतोय, जो न्याय व्यवस्थेमध्ये काम करतो, जो वकिली व्यवसायामध्ये काम करतोय, जो राजकारणामध्ये काम करतो, जो समाज व्यवस्थेमध्ये काम करतो, समाजकारण करतो, त्या माणसांकडून अपेक्षा आहे की त्या तळागाळातल्या माणसावर ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या सोबत त्याच्या पाठीशी राहून त्या पोलीस स्टेशन मध्ये स्वतः गुन्हा नोंद करायला जाणे. ते होताना दिसून येत नाही. मी अतिशय प्रॅक्टिकल काही जे अनुभव आहेत मी तुमच्या समोर मांडणार आहे. एक लक्षात घ्या, आज त्याच्या पुढे महाराष्ट्र शासन आपल्याला काय सांगतं की 5,000 जवळपास 5,000 गुन्ह्यातून निर्दोष झालेले आहेत. जो मी मगाशी तुम्हाला आकडा दिला की फक्त 400 खटले हे त्या ठिकाणी कन्व्हिक्शन पर्यंत पोहोचले. 5,000 गुन्हे निर्दोष झाले आणि उरलेले काही वेगळ्या कायद्याअंतर्गत त्यांना शिक्षा झाली, परंतु अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत शिक्षा होऊ शकली नाही. ही परिस्थिती आहे. आता अॅट्रॉसिटी कायदा म्हणतोय की एखादा अनुसूचित जाती जमातीचा माणूस असेल, 2015 ला सुधारित पुन्हा अॅट्रॉसिटी मध्ये सुधारणा झाली. अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये त्याच्यामध्ये पुन्हा त्याचा व्याप वाढवण्यात आला, त्याचा स्कोप वाढवण्यात आला. त्यामध्ये जर एखाद्या माल्याने तुमची मिशी जरी तुमच्या परवानगी शिवाय जर काढली असेल, एखाद्या माल्याने तुमची मिशी सुद्धा तुमच्या विना परवानगीने जर काढली असेल आणि तुम्ही जर अनुसूचित
जाती जमातीची असेल तरी त्याच्या विरोधात ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल होतो. कारण त्याच कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तो तुमच्या परिचयाचा जरी असेल, तो तुमच्या परिचयाचा जरी असेल, ती व्यक्ती तुमच्या परिचयाची जरी असेल आणि त्याला हे माहीत नव्हतं, तो असा स्टँड घेत असेल की हा समोरचा जो काही माणूस आहे तो अनुसूचित जाती जमातीचा नाही, हे मला माहिती नव्हतं, तरी तो कायदा असा म्हणतोय की तुम्ही त्याला ओळखत होता, याचा अर्थ तुम्हाला माहिती होतं की हा माणूस अनुसूचित जाती जमातीचा आहे. आणि म्हणून बर्डन प्रूव्ह करण्याचं काम जे आहे, त्याला प्रूव्ह करण्याचं काम जे बर्डन आहे ते कोणावर असतं, तर त्या आरोपीवर असतं. ही वास्तवता आम्ही समजून घेणार की नाही. ज्या पद्धतीने आपण म्हणतोय की एखाद्या आजकाल एक ट्रेंड तयार झालाय, तो ट्रेंड कसा आहे आणि तो ट्रेंड कुठून सुरू झालाय ते मी सांगतो. हरकत नाही, स्वतःच्या चुकांचा, स्वतःच्या दोषांचं कधीही त्याला पाठराखण करायची नाही. आमच्याकडे दोष काय झालेला आहे, ॲट्रॉसिटी कायदा काय आहे माहिती नाही, परंतु आम्ही प्रशासनामध्ये काम करत असू, नोकरीमध्ये काम करत असू, तर एखाद्याला आम्ही धमकी देताना काय म्हणतो, ॲट्रॉसिटी लागेल. ॲट्रॉसिटी काय आहे हे तर माहित नाही, धमकी काय देतो, ॲट्रॉसिटी लागेल. परत त्यांनी त्याच्या संरक्षणासाठी जर अशी धमकी दिली तरी आम्ही मान्य करू की ती क्षम्य आहे. त्यांनी ती धमकी त्याच्या संरक्षणासाठी दिली की बाबा रे माझा छळ करू नको. वरिष्ठ अधिकाऱ्याला म्हटलं की बाबा रे छळ करू नको. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला माहिती आहे की बाबा हा या समाजाचा माणूस आहे, उद्या काही झालं, माझ्या विरोधात कंप्लेंट टाकली तर ॲट्रॉसिटीची केस लागेल, तोही थांबतो. कायद्याच्या भीतीने दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी थांबतो. परंतु त्या कायद्याचा योग्य रीतीने वापर कसा करावा हे त्या ठिकाणच्या कायद्याचे जे लूपहोल्स आहेत, कायदा कितीही चांगला बनवा, त्याच्यातून लूपहोल्स काढणारे अनेक असतात. आम्ही हायकोर्टात प्रॅक्टिस करतो, इथे अनेक लोक जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये काम करणारी वकील मंडळी आहेत. आम्ही काय करतो, आम्ही प्रामाणिकपणा, स्वाभिमान, कायदा या सगळ्या गोष्टी बाजूला असतात. आमचं काम काय असतं, जो कोणी आमच्याकडे अशील आला त्या अशीलाला न्याय मिळवून देणे, कायद्याची अशी तशी करता आली तरी आम्ही करतो. हा आमच्या प्रोफेशनचा भाग. कायद्याची अशी तशी जरी करता आली तरी आम्ही करतो, त्याच्यातून पडवटा शोधून काढतो आणि पडवटा देऊन आमच्या अशीलाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतो. आमच्या प्रोफेशनचं ते काम आहे. परंतु समाजामध्ये काम करत असताना तुम्हाला तुमचं प्रोफेशन नाही ठेवावं, तिथे तुम्हाला तुमच्या समाजाच्या माणसाला न्याय मिळवून देण्याची भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी ठावी लागते. पडवाटा कायद्याच्या बाजूला ठेवाव्या लागतात आणि कायद्यावर तुम्हाला काम करावं लागतं. FIR नोंदवत असताना, आता मी मुख्य मुद्द्यावर येतो, FIR नोंदवत असताना 3 गोष्टी महत्वपूर्ण असतात. घटना कशी घडली, घटना कशी घडली, घटना घडत असताना कोण उपस्थित होता आणि घटना कुठे घडली, या 3 गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात FIR नोंदवत असताना. आमचा सामान्य माणूस जेव्हा ॲट्रॉसिटी थोड्या वेळासाठी जरी बाजूला ठेवली, कुठलाही गुन्ह्याची नोंद करत असताना, पोलीस स्टेशनला जात असताना त्याला FIR कशी द्यायची हेच माहित नाही. आणि म्हणून पोलीस अधिकारी फार हुशार असतात. पोलीस अधिकारी किंवा स्टेशन डायरी जो मास्टर असतो तो फार हुशार असतो आणि तो तुमचा करतो. फार क्वचित प्रसंगी तुमचा असला तर तुम्हाला थोडीफार मदत करतो, अदरवाईज तुमचीही माणसं तुम्हाला मदत करायला तयार नाही. पोलीस प्रशासनाचा हा माझा अनुभव आहे. पोलीस प्रशासनामध्ये काम करणारी तुमचीच माणसं ही तुम्हाला मदत करायला तयार नसतात. हा आमचा प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. आणि म्हणून हा तुम्ही माणसं असतात की तुम्हाला मदत करू इच्छितात, अदरवाईज त्यांना काही देणं घेणं नसतं. तुम्ही ज्या पद्धतीने बोलता त्या पद्धतीने काहीतरी थातून मातून टाईप करतात. समोरचा माणूस त्याचा फायदा घेऊन काही आम्ही जे काही काम करतो ते फक्त त्या FIRच्या कंटेंटनुसारच, चार्जशीट जोपर्यंत येत नाही आमच्याजवळ जो काही प्रूफ असतो तो FIRच असतो आणि FIRच्या भरोशावर आम्ही काही अशी तशी करू शकतो. मग आमच्या माणसाला ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत सुरक्षित जर करायचं असेल तर तुम्हाला ती सुरक्षितता देताना त्याला FIR कशी द्यायची हे शिकवायचं आहे. त्याला ती FIR कशी रजिस्टर करायची, ती रजिस्टर केल्यानंतर त्यांनी लिहून घेतल्यानंतर ती वाचून पाहायची. बरेच लोक काय करतात, FIR देतात, आम्ही तक्रार दिली
काय लिहिलं पोलीसवाल्यांनी ते वाचून सुद्धा पाहत नाही, सही करून घेतात. कुठून येणार आहे कन्व्हिक्शनचं रे? मग तर समोरच्या माणसाला तर ते होणारच आहे ना की तो म्हणेल की हे सगळे खोटे गुन्हे होते, कारण खोटे गुन्हे न्यायालयाने सिद्ध केले. पण ते खोटे नव्हते, हे सगळे गुन्हे हे खरे होते, परंतु तुम्ही त्या खऱ्या पद्धतीने ते रजिस्टर्ड न केल्यामुळे किंवा एफआयआर मध्ये त्रुटी असल्यामुळे त्या ठिकाणी ते निर्दोष सुटले. आणि तुम्ही ज्यांच्यावर खऱ्या रीतीने अन्याय झाला ते गुन्हेगार झाले आणि ज्यांनी खऱ्या अर्थाने गुन्हा ते निर्दोष झाले. आजची समाजातली ॲट्रॉसिटीच्या संदर्भातली जी काही अवस्था आहे ती तशीच आहे. 9,000-9,500 गुन्हे निर्दोष झालेत असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गुन्हेगार तर तुम्ही ठरता ना की तुम्ही 9,500 चुकीचे गुन्हे दाखल केलेत. पण ते गुन्हे चुकीचे दाखल केलेत नाही, ते गुन्हे बरोबर होते, परंतु ते कसे दाखल करायचे हे माहित नसल्यामुळे त्याचा फायदा घेऊन समोरच्या माणसाने त्याचं निर्दोषत्व सिद्ध केलं. त्याच्यात त्याची चुकी नाहीये. जो माणूस निर्दोष सुटतो त्याची चुकी नाही, त्यांनी त्याच्या सर्व अधिकारांचा आणि कायद्याचा वापर केला निर्दोष सुटण्यासाठी. तुम्ही मात्र गुन्हा नोंद करत असताना कायद्याचा योग्य वापर केला नाही की त्याचं वास्तव आहे. आणि म्हणून गुन्हा असा कुठलाही झाला ही व्यवस्था आम्हाला तयार करावी लागेल. ॲट्रॉसिटी कायदा जनजागरण परिषदेचं निमित्त हे आहे. तुम्ही रस्त्यावर कितीही मोर्चे काढा, गावातला माणूस त्या मोर्चामध्ये येईल आणि तो गावात गेल्यानंतर त्याला तुम्ही सुरक्षितता जर पोहोचवू शकत नसाल, त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात त्याच्यापर्यंत पोहोचू जर शकत नसाल तर तुमचे मोर्चे काढणे हे व्यर्थ आहे. हे सिद्ध होऊ शकतं. आज ज्या पद्धतीने इथली भांडवलवादी व्यवस्था, इथली हिटलरशाही व्यवस्था ज्या पद्धतीने तुमच्या आमच्यावर डोक्यावर बसलेली आहे ती अतिशय घातकरित्या तुम्हा आम्हामध्ये झगडा लावून पुढचं हिटलरशाही व्यवस्थेच्या निर्मितीच्या दृष्टीने पावले टाकत आहे. आणि म्हणून ॲट्रॉसिटीच्या समर्थनात त्या ॲट्रॉसिटीच्या विरोधात जी काही मोर्चे निघत आहेत ते मोर्चे थांबले पाहिजे, ही एक आमची भूमिका असली पाहिजे. कारण तुम्ही मोर्चे काढल्याने ॲट्रॉसिटी कायदा कडक होईल नाही होणार, आणि कोणी मोर्चे काढल्याने ॲट्रॉसिटी कायदा रद्द होईल नाही. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि निर्दोषाला त्या कायद्यामध्ये बोललं जाऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, मी दोन्ही बाजूला बोलतो, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि निर्दोष व्यक्तीवर तो कायदा लावलाही जाऊ नये, हे दोन्ही काम जर करायचं असेल तर दोन्ही समाजाला त्या एक हातात हात मिळून काम करण्याची गरज आहे. ती कशी? तर त्या अन्याय पीडित माणसासोबत पोलीस स्टेशनला जाऊन काय वास्तव आहे, जर वास्तव त्या ठिकाणी दिसत असेल तर त्या ठिकाणी त्याच्यावर ॲट्रॉसिटीच्या कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यास मदत करणे आणि एफआयआर कशी द्यायची. तर यांनी कोणी तुमच्यावर कशा पद्धतीने गुन्हा केला, तो गुन्हा घडत असताना तुमच्या जवळ कोण होते, कोण उपस्थित होते, कोणी पाहिला, ते त्या ठिकाणी त्या एफआयआर मध्ये नोंदवणं महत्वाचं आहे. बरं, तेही नोंदवत असताना कोणीतरी माझा मामा आहे, काका आहे, दादा आहे म्हणून नोंदवायचं नाही, तर त्रयस्थ व्यक्ती किंवा असा व्यक्ती जो त्या ठिकाणी न्यायालयाच्या पुढे खंबीर राहून ते सांगू शकेल. बरेचदा विटनेस पडवल्याने सुद्धा निर्दोष गुन्ह्यातून निर्दोष सुटका होते. बरेचदा विटनेस हे फक्त हियरचे विटनेस असतात किंवा विटनेस हे इंटरेस्टेड विटनेस असतात, म्हणजे आपल्याच परिवारातले असतात, म्हणूनही निर्दोष गुन्ह्यातून निर्दोष सुटण्याचे प्रमाण हे त्या ठिकाणी जास्त आहे. आणि म्हणून गुन्हा घडला तर तो कसा घडला, तो गुन्हा घडत असताना कोण होतं, अशी व्यक्ती जी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करेल आणि त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये काय काय शब्दप्रयोग झाला, कशा पद्धतीने मारहाण झाली, तुमच्यावर जातीवाचक कशा पद्धतीने त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झाला, या सर्व घटनांचा त्या ठिकाणी तुम्हाला लेखाजोखा त्या एफआयआर मध्ये नोंदवणं आवश्यक आहे. एफआयआर दिल्यानंतर त्यांनी टाईप केल्यानंतर पोलीस प्रशासनाने लिखित किंवा टाईप केल्यानंतर
ज्यावेळेस तो तुमची सही घेतोय किंवा त्या अन्यायग्रस्ताची सही घेतोय, पीडिताची सही घेतोय, त्या सही करण्याच्या आधी तुम्हाला ती वाचून पाहणे किंवा आपल्या स्वतःच्या एखाद्या वकिलाला किंवा तुमच्या समाजातल्या एखाद्या वकिलाकडून ते वाचून घेणे आणि ते बरोबर आहे की नाही हे तपासून त्यानंतर ती दाखल करायला सांगणे. त्यात जर काही त्रुटी असतील तर त्या पोलीस अधिकाऱ्याला परत त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी सुचवणे हे आमचं काम. कायदा प्रभावित करायचं हे माध्यम आहे. मोर्चा हा कायदे प्रभावित करण्याचा माध्यम नाही. मोर्चा हा दोन समाजामध्ये ते आक्रोश आणि विषमता निर्माण करण्याचं माध्यम असू शकतो. मोर्चा हा समन्वयाचं काम करू शकत नाही. मोर्चा हा कायद्याला प्रभावित करण्याचं काम करू शकत नाही. माझ्या सजग बंधूंनो, माझ्या